पाऊस सुटला आता जाम. मित्रांनो, अचानक जोरदार पाऊस आला आणि ते थांबलं म्हणजे टाकत झालं. सह्याद्रीतील काही किल्ले फक्त पाहण्यासाठी नसतात, ते मनापासून अनुभवण्यासाठी असतात. आणि आजचा आपला प्रवास आहे अशाच एका थरारक ठिकाणी. ढगांनी वेढलेले डोंगर, पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडी पायऱ्या, एका बाजूला खोल दरी आणि शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीची ती थरारक चढाई. जायचं आहे. पावसाच्या सरी, धुक्यात हरवलेल्या वाटा आणि आजूबाजूला पसरलेला सह्याद्रीचा भन्नाट निसर्ग. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार, कारण इथं चूक करण्याची संधी नाही. आजच्या या प्रवासात आपण अनुभवणार आहोत पावसातील थरारक चढाई, निसर्गाचं रौद्र सुंदर रूप आणि शिखर गाठण्याचा रोमांचक प्रवास. आणि म्हणूनच त्यासाठी पोचलो आहे प्रबळगड माचीवर. आता इथून माझ्याकडे 2 चॉईस आहे. एक आहे इकडे कलावंतीन दुर्ग आणि याच्या बाजूला इकडे प्रबळगड. तर आपण अक्कड बक्कड बोंबे बो 80-90 पुढे 100 आपण कलावंतींकडे जातो आहे. मित्रांनो, कलावंतीन दुर्गाच्या ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉईंटला आलो आहे. गाडी इकडे आपली लावली आहे आणि इकडे जरा आम्ही कॉफी वगैरे पिलो आहे. आत्ता वाजलेत 6:30. आज सोलो ट्रेकिंगलाच आहे, त्यामुळे आता निघतो आहे ट्रेकला. आज काय एवढी गर्दी नाही, रविवार आहे. तारीख आहे 16 ऑगस्ट. तर काल 15 ऑगस्ट निमित्त गर्दी होती. तर आता मी इथून ट्रेक चालू करतो आहे माझा. हा बघा. पिऊन फ्रेश झालो आणि मग मी प्रबळ माचीच्या दिशेने माझा ट्रेक सुरू केला. यावेळी मात्र मी पूर्णपणे सोलो होतो आणि सुरुवातीपासूनच वाटेवर कुठेच माणसांची चावल दिसत नव्हती. आजूबाजूला फक्त शांतता, हिरवळ आणि सह्याद्रीचा तो निवांतपणा. आणि त्यामुळे हा ट्रॅक आणखीनच खास वाटत होता. जास्त कोणी दिसत नाही, असं वाटतं मीच पहिला आहे. काय काय गाड्या खाली लागलेल्या, त्याच्यामध्ये ते रात्री गेलेले. तर त्यांनी रात्री आय गेस प्रबळ माचीवर स्टे केला असेल. आज सकाळी येणारा मीच आहे वाटतं. बघूया, रस्ता बघू शकता तुम्ही, सुमसाम रस्ता एकदम. ही समोर जे दिसते ना, ही आधी प्रबळ माची आहे. या प्रबळ माचीच्या वरती प्रबळगड आणि एका साईडला कलावंतीन दुर्ग आहे. आता प्रबळ माचीच बघा किती मोठी आहे. आता आधी आपलं पहिलं टास्क आहे प्रबळ माची. प्रबळ माची चढायलाच आपल्याला 1-1.5 तास लागणार आहे आणि त्याच्यानंतर 1-1.5 तास कलावंतीन दुर्ग. असा 2 ते 3 तासाचा एक ट्रेक ह्या. तर बघूया आपला किती वेळ होतो. रस्त्यात छोटे मोठे पाण्याचे ओढे वाहत होते. हिरवाईने नटलेल्या आता जंगल वाट्यावरून चालताना प्रत्येक पावलाकाने निसर्ग आणखी सुंदर दिसत होता. असं जवळपास अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर शेवटी मी माझा पहिला ब्रेक घेतला. माची चढता चढतात 2 लोक. मित्रांनो, माची जी आहे प्रबळगडाची, ती स्वतःहून एक स्वतःमध्ये एक गड आहे. ती माची आधी चढायची. बापरे, दम लागला. पण अजून हे बघा माची राहिली एवढी. ही माची चढल्यानंतर पुढे वरती टोक दिसतंय. पुढे चालता चालता घामाघूम झालो, म्हणूनच डोंगराच्या कडेला थोडा वेळ हवेत बसलो. समोरचा निसर्ग अक्षरशः मन मोहून टाकत होता. चारही बाजूंनी हिरवाई आणि समोर पसरलेलं सह्याद्रीचे अप्रतिम दृश्य. इथूनच जर निसर्ग इतका सुंदर दिसत असेल तर मनात एकच विचार आला, अजून वर गेल्यावर हे दृश्य किती भन्नाट दिसत असेल.
जय बजरंगबली. चपटदार हनुमानाची आपल्याला मूर्ती दिसते इकडं आणि बाप्पा पण आहे बाजूला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जय श्रीराम. जय बजरंगबली. धबधबा लागला. या धबधब्याचं पांढरं शुभ्र स्वच्छ पाणी पाहून थोडा वेळ थांबलो आणि त्याच पाण्याने तोंड धुवून घेतलं. हे थंडगार पाणी चेहऱ्यावर पडताच सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आणि पुन्हा एकदा ताजंतवानं वाटू लागलं. निसर्गाच्या खुशीत मिळालेला हा छोटासा रिफ्रेशमेंट ब्रेक काय वेगळाच होता. मित्रांनो, आपण माचीवर पोचलेलो आहे. समोर तो कलावंतीन दुर्ग दिसतो. त्याच्यावर चढायचं. धुक्यामध्ये झाकलेला कलावंतीन दुर्ग, त्याच्यावर आपल्याला चढायचं आहे. वा, तिकडून माचीवरून बघा कसे धबधबे वाहतात. माचीवरून असा काय नजारा आहे. माचीवरून सरळ सरळ चाललेलं आहे. मस्त आहे की या दृश्याचा आनंद घे. असे छोटे छोटे धबधबे माचीवरून पडतात ते खाली. असे 2 रस्ते लागतात. तर इकडे तुम्हाला बांध दिलेत. हा लेफ्ट साईड आहे तो कलावंतीला जातो. राईट साईड प्रबळगड. आपल्याला हा लेफ्ट साईड घ्यायची इकडून. असा छोटासा रस्ता आहे. पार करायचा आहे. हो, ह्याच्यातून घुसायचं आपल्याला. पूर्ण पिनाकल झाकला गेला आहे. प्रबळगड पण ह्या साईडला आहे. प्रबळगड पण झाकला गेला. आणि कलावंतीन दुर्ग पण झाकला गेला पूर्ण. पुढे त्या घनदाट जंगलातून पायवाट पकडून चालत राहिलो आणि जसजसं पुढे जात होतो तसं या सोलो ट्रॅकचा खरा थ्रिल जाणवायला लागला होता. जरा रेस्ट घेतो इथे, कारण कसं तरी उलटीसारखं व्हायला लागलं मला. झोप ॲक्च्युली पूर्ण नाही झाली. सोलो येणार होतं म्हणून जरा जास्तच एक्साइटमेंट होती आणि एक्साइटमेंटमुळे झोपच पूर्ण नाही झाली. आता ब्लोटिंगसारखं होतं आहे मला जाम. जरा पाणी पितो जरा बरं वाटत. त्या तिथे कलावंतीन दुर्ग असा धुक्यामध्ये दिसतोय. इथून आपला रस्ता आहे या जंगलातून. हो, पुन्हा असं झाडाझुडपातून रस्ता आहे हा. मित्रांनो, हा इथून साईडनी प्रबळगडाला जाणारा रस्ता आहे असा. त्या साईडने
इथे हा कलावंतीन दुर्ग हा. आणि बापरे बाप एवढा दम लागला बघा मला. ही इथे प्रबळ माची आहे, ही दिसतात ना घरं, आणि त्याच्या खाली पनवेलचा भाग आहे. हे किती वर आलो बघा आपण. धुक्याने असं माखलेलं एकदम. उफ, जाम मस्त हवा सुटले, थंड हवा एकदम. चला आता इथं जाऊया. असं दोरीच्या साहाय्याने जावं लागणार आहे आता. दोरी अशी पकडत जावं लागतं. मित्रांनो, मी गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेकिंग करतो आणि माझ्या आर्मीमध्ये असलेल्या मामांसोबत ट्रेक करताना चढायच्या अनेक महत्त्वाच्या टेक्निक्स शिकलो आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, मी जे करतोय ते पाहून तुम्ही तसंच डेअरिंग करण्याचा प्रयत्न करू नका. एखादा ट्रॅक तुम्हाला जास्त रिस्की किंवा अवघड वाटत असेल तर स्वतःची सेफ्टी पहा आणि गरज वाटल्यास तो ट्रॅक टाळा. तुम्ही बघू शकता तिथे पूर्ण दरीचा भाग आणि असे दोन. काय हवा सुटली आहे बघा. वा, असं काय ना रे, दोरी पकडत पकडत चालायचं आपल्याला. या साईडने चढून आलोय आणि आता या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढायच्या. चला या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढूया आता. ही आता मोठी पायरी आहे. हवा बघा काय सुटली. वारा सुटलाय, पाऊस सुटला आता जाम. अचानक जोरदार पाऊस आला आणि ते थांबलं म्हणजे टाकत झालं. आजूबाजूचा नजारा बघा. माझ्या खाली पूर्ण ही खाई आहे आणि इकडून आपल्याला जायचं आहे. जोरदार पाऊस आला. मित्रांनो, ज्यांना हाईटचा फोबिया आहे त्यांनी कलावंतींना बिलकुल नाही हवं. पाठीवर बघू शकता कसं आले. बिलकुल यावं नाही कलावंतींना त्याने, कारण हे शेवटी आपण हा पॅच पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, जरा लिंबू पाणी पितोय. मस्त वाटलं एकदम. लिंबू पाणी चढून जायचं आहे. पोचलो आता. सुळक्यावर राहिलं एक. तिकडे जर रशी असेल तर जाईल. आजूबाजूचं काही दिसत नाही. आता इकडून पे फूट माथेरान वगैरे सगळं दिसतं. आता बघा धुकं झुक आहे. ती झाली इकडं. बिस्किट खातात कापातात. एवढ्या उंचीवर बघा कुत्री पण आलेत. का बघूया अलाव करतात. बैठे के तो लाइट नीचे आएगा ना। आ गया। छोड़ ये वाला हाँ, दूसरा बैठ के कंधे पे। नीचे नीचे छोड़। मी आता निघतोय कारण आता वरती आपल्याला चढायला नाही भेटलं. ती रशी आता काढून टाकली आहे. ते 30 रुपये घेऊन चढवून द्यायचे. त्यांच्या अगेन्स्ट FIR केली आहे कोणतरी रील म्हणून. तर असे लोक बावट लोक झाले, स्वतःचं नुकसान करून घेतात, पब्लिकचं नुकसान करून घेतात जस्ट एक रील बनवून. पोलिसांनी त्यांना ती रशी हटवायला सांगितली तिकडून. आणि आता जे पण तिथं ट्रेकर्स त्यांना वरती जायला रशीच नाही.
तर प्रत्येक जो ट्रेकिंग ग्रुप आहे तो स्वतःची रशी घेऊन येतो. त्यांना आपण बोलू नाही शकत आम्हाला वरती चढवा, कारण ते स्वतःच्या ग्रुपबरोबर आलेले असतात. त्यातून आपण आता निघतो आहे. तर असं सिनेरीचा एन्जॉय करून पुढे निघूया. त्या धुक्यातून अलगद दिसणारा प्रबळगड पाहताना काही क्षण अक्षरशः हरवून गेलो. ढगांच्या आडून डोकवणारा तो प्रबळगड खूपच सुंदर दिसत होता. साधारण 10-15 मिनटं ते दृश्य मनसोक्त पाहिलं आणि मग शेवटी माझा परतीचा प्रवास सुरू केला. इतका सुंदर नजारा डोळ्यांसाठून पळताना मनात एकच विचार होता, हा ट्रेक कायम लक्षात राहणार. ट्रेकिंगमध्ये चढण्यापेक्षा उतरणं अनेकदा जास्त हेक्टिक आणि चॅलेंजिंग असतं. उतारावर पाय घसरण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. अशा वेळी शक्य असेल तर सरळ उतरण्याऐवजी थोडं तिरकं उतरणं अधिक कंट्रोल वाटू शकतं. त्यामुळे शरीराचा बॅलन्स राखणं सोपं होतं आणि हातही गरज पडल्यास आधार घेण्यासाठी रेडी पोझिशनमध्ये राहतात. पण टेरेननुसार टेक्निक बदलू शकते. घाई न करता योग्य ग्रिप ठेवून आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. आजा आजा आजा, कुछ नहीं है. मित्रांनो, आता खाली उतरलोय. पाऊस सुटलाय. आता खाली उतरलो आणि ही सगळे धुकं निघून गेले. प्रबळगड आता काय भारी दिसतोय. इकडून माथेरान, पेप फोर्ट याची सिनेरी दिसते. समोर पेप, माथेरान वगैरे. वरतून अजून चांगलं दिसलं असतं, पण वरती मी होतो तेव्हा धुकं होती. आता कुठेतरी धुकं गेलेत. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका भन्नाट ट्रेक सोबत. तोपर्यंत हाईक विथ अल्केश सोबत जोडलेले राहा आणि असेच नवनवीन ट्रेक्स, ॲडव्हेंचर्स आणि सह्याद्रीचे अनुभव पाहत राहा. मोठा मावळा आलाय.